पोहरादेवी इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 6 मंत्र्यांच्या हस्ते 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन, संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं करणार अनावरण। ठाण्यामध्ये बसणार राष्ट्रवादीला धक्का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा होणार पक्षप्रवेश। मुंबई भाजप कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार महत्त्वाची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वर्धा दौऱ्यावर, सेवाग्राममधील ग्रामसभेला हजर राहून संध्याकाळी सभेला करणार संबोधित। कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी, अजित पवारांच्या उपस्थितीत काटेंच्या प्रचाराला सुरुवात, तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत जगतापांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। राज्यातील काँग्रेसमधला वाद मिटवण्यासाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू, प्रभारी एच.के. पाटील मुंबई दौऱ्यात घेणार थोरातांची भेट। राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, वरिष्ठ नेत्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा ठपका। कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेले धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी दौऱ्यावर, गोपीनाथगडावरून निघणार भव्य रॅली। हिंदू जन आक्रोश मोर्चा, सकल हिंदू समाजातर्फे मुंबईतल्या गोरेगावमधील राम मंदिर ते मरोळ दरम्यान जन आक्रोश मोर्चा येणार काढण्यात। या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक होणार सहभागी। आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे पुढील वर्षापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता।